आता भंतेजींचं आपण प्रवचन ऐकलेलं आहे, व्यसन ऐकलेली आहे. आता भंतेजी ज्ञानरक्षित यांचं प्रवचन आहे आणि त्याच्यानंतर सामाजिक न्याय परिषद होणार आहे. त्याचे सर्व सन्माननीय व्यक्ती सांगलीकर साहेब, माने मॅडम सर्व आलेले आहे आणि मंत्री महोदय सुद्धा येणार आहे. तत्पूर्वी आपण बदलता ज्ञानरक्षित यांचं सार गर्भित आपण देशनाय ग्रहण करणार आहोत. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. महाकारुणिको नाथो हिताय सपपानिनं पुरेत्वा पारमेशपा पत्तो संबोधिमोत्तमं. एतेन सच्चवाद्येन होतु ते जयमंगलं. साधू नमातीला ज्या सुगतांनी, ज्या तथागतांनी, ज्या महाकारुणिकांनी आम्हा सर्वांना दुःखमुक्तीचा मार्ग 4 असंख्य 1 लाख कल्पपर्यंत पारमिता पूर्ण करून मोठ्या करुण चित्ताने ज्यांनी हा सद्धम्म आपणा सर्वांना दिला असे ते शास्त्रा तथागत भगवान बुद्ध. भगवान बुद्धाचा सद्धम्म, त्या सद्धम्माचा अंगीकार करून दुःखमुक्त झालेला, होत असलेला आणि भविष्यामध्ये होणारा तथागतांचा आर्य श्रावक संघ म्हणजे भिक्खू संघ, अशा 3ही सर्वश्रेष्ठ रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करून ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांवरचे विघ्न टळाले, जे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख करता आणि दुःख हरता आहेत, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या 31व्या अखिल भारतीय धम्म परिषदेच्या अनुषंगाने सन्मानपूर्वक आमंत्रित केलेले या परिषदेचे अध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरा, उद्घाटक पूज्य भिक्खू डॉक्टर पूज्य भिक्खू सत्यजितजी महाथेरा मुंबई आणि संपूर्ण सहब्रह्मचारी. या कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका, संयोजक संयोजिका, दानदाते दानदात्या, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, एकाग्र चित्ताने जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला आज काही नवीन काही गोष्टी विशेष अशा ऐकायला मिळतील
की ज्यात तुम्ही जेवढे दिवस ध्यानात ठेवसान तेवढे दिवस तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही. ज्या क्षणी तुम्ही ते विसरसान तर सांगता येत नाही की येणाऱ्या संकटाचा तुम्हाला सामना करता येईल की नाही, ते तेव्हाच्या परिस्थितीवर डिपेंड असेल. तुम्ही जर मरेपर्यंत या गोष्टी ध्यानात ठेवल्यात तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही आपलं दुःख कमी करू शकता. आणि तुम्ही जर एक संघटितरित्या जर ह्या गोष्टी धारण केल्या तर तुम्ही दुसऱ्यांच्या सुखाची सुद्धा भागीदारी होऊ शकता. उपासक आणि उपासिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा धम्म नेहमी आपल्याला एक गोष्ट शिकवतो की तुम्ही प्रज्ञावान बना. तुम्ही प्रज्ञावान बना. आणि प्रज्ञावान बनणे म्हणजे शहाणं बनणे. शहाणं बनणे म्हणजे अतिशहाणं नाही, फक्त शहाणं बनणे. शहाणं म्हणजे चांगलं काय वाईट काय, हिताचं काय अहिताचं काय, भल्याचं काय अभल्याचं काय, पाप काय पुण्य काय, कुशल काय अकुशल काय, काय केल्याने माझं मंगल होईल दुसऱ्याचंही मंगल होईल, काय केल्याने माझी हानी होईल दुसऱ्याची हानी होईल, हे ज्या मनाला समजतंय त्या मनाला म्हणतात शहाणं मन. त्याला म्हणतात शहाणं. असं नाही की पोरगी 16 वर्षाची झाली म्हणजे शहाणी झाली, किंवा पोरगा 21 वर्षाचा झाला म्हणजे शहाणा झाला, असं नाही. कितीतरी पोरं 21च्या पुढे चोऱ्या करतात, पकडले जातात, हत्या करतात, पकडले जातात. ते असे फक्त शरीरानं केसानं आपल्या अंगधांगानं वाढतात, पण ते शहाणे नाही होत, ते अधिक मूर्ख होत जातात. अनेक पोरी 16, 17, 18 मध्ये पळून जाताना आपल्याला दिसतात. त्या शरीरानं वाढतात पण त्या शहाणे नाही होत. म्हणून तुम्ही जी व्याख्या केलेली आहे शहाणपणाची किंवा शहाणं बनणं, तसा उद्देश नाही बुद्धाला सांगायचं की त्याला शहाणं म्हणणं नाही म्हणत. आपल्या भाषेमध्ये शहाणं होणं आणि बुद्धाच्या भाषेमध्ये शहाणं होणं याच्यात फरक आहे. तुम्हाला इथं बसल्या बसल्या तुम्ही शहाणं करून जाणार, बसल्या बसल्या. फक्त तुम्ही नीट एकाग्र चित्तानं जर ऐकलं तर शहाणं होणं म्हणजे काय हे लगेच कळून जातं. स्वतः भाषेमध्ये व्याख्या ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला, ज्या मुलाला किंवा मुलीला, ज्या भिक्खूला किंवा भिक्खुनीला, ज्या श्रमणाला किंवा ज्या श्रमणीला भूतकाळ माहित आहे किंवा भूतकाळाची जाणीव आहे, जे भूतकाळ नीट जाणतात, वर्तमान काळ नीट पाहतात आणि भविष्य काळाची नीट आखणी करू शकतात, त्याला म्हणतात प्रज्ञा. आता एवढं सांगून सुद्धा कोणाकोणाच्या लक्षात नाहीये की भूतकाळ जे जाणतात म्हणजे आपल्या गळ्यात मडकं होतं, पाठीला झाडू होता, हे जाणतात, जाळ माहिती आहे, किती सोपं आहे. भूतकाळ जे जाणतात की पाठीशी खराटा होता, गळ्यात मडकं होतं, गावात येण्याची परमिशन नव्हती, शिकण्याचे अधिकार नव्हते, नवे कपडे घालण्याचा अधिकार नव्हता, एवढंच नाही तर निसर्गाचं पाणी पिण्याचा पण अधिकार नव्हता, सावली पण चालत नव्हती. हा इतिहास जे जे लोक नीट जाणतात आणि वर्तमान काळ सुद्धा जे नीट पाहतात, वर्तमान काळ काय आता तसं काही नाही. आता नवे कपडे घालू शकतो, नवे घर बनवू शकतो, पैसा मागू शकतो, शिकू शकतो, नोकरी लागू शकतो, देशाचा राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनू शकतो, एवढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याला नाही म्हणत नीट पाहणं. नीट पाहणं म्हणजे हे दिवस कोणावर आले, कसे आले आणि का बरं आले आणि काहून टिकून आहेत हे जाणणं, त्याला म्हणतात नीट वर्तमान पाहतात. तर हे कोण्या देवीमुळं, कोण्या देवामुळं, हे ना कोणा समने नवा, ब्राह्मणे नवा, देवे नवा, मारे नवा, ब्रह्मणावा, केलच वा, लोकस्मिंती. पालीचे शब्द तुम्हाला वाटे समजून सांगतो. हे कोणा श्रवणानं, ब्राह्मणानं, देवानं, मारानं कोणही नाही केलं. हे भीमाईचा पुत्र, रामजी बाबाचा लाल, रमाईचा सर्वश्रेष्ठ महाशिलवानपती, 4 लेकर गंगाधर, राजरत्न, रमेश, इंदुमती, मेलेल्या त्या कोवळ्या बालकाचा आणि जीवित असलेल्या यशवंताचा म्हणजे आपल्या भाषेमध्ये
बाळासाहेबांचे पिता, भैयासाहेबांचा पिता आणि तुमचा आमचा सर्व देशाच्या संविधानाचा निर्माण करता बाबासाहेबांच्या या अनुकंपेने आपल्याला प्राप्त झालं. हे ज्यांना ज्यांना नीट कळतंय त्याला म्हणतात वर्तमानात पाहणे. जे भूतकाळ जाणतात, जे वर्तमान काळ पाहतात आणि जे भविष्याची प्लॅनिंग करतात की हे सगळे दिवस आपल्याला बाबासाहेबांनी तोंडी भाषण दिले म्हणून नाही आले, तर बाबासाहेबांनी संविधानामध्ये तसं लिहून ठेवलं आणि ते संविधान आपल्याला हे सगळे सुरक्षा देतं. आणि हे ज्यांना ज्यांना कळतं की अरे बाबासाहेब संविधानात बसलेले आहेत. आता पुढची गोष्ट काय की भविष्य काळामध्ये जर हे बाबासाहेबांचं संविधान राहिलं नाही, भविष्य काळामध्ये जर हे बाबासाहेबांचं संविधान टिकलं नाही आणि संविधान देशाचा कायदा झाला नाही, तर पुन्हा एकदा जर एखादा ग्रंथ कायदा झाला, हे सगळं जग नेहमी पुस्तकावर चालतं. एके काळामध्ये वेदांगावर चालत होतं, पुढे चालून उपनिषदावर चालत आलं, पुढे ब्राह्मण्यावर चालत आलं, पुढे चालून त्या स्मृत्यावर चालत आलं आणि या इंग्रजाच्या अगोदरच्या मधल्या काळामध्ये हे मनुस्मृतीवर चालत होता हा देश. मनुस्मृतीमध्ये सांगितलं होतं की ब्रह्माच्या मुखातून जन्मले ते शिकतील, जे बाहूतून जन्मले तेच लढतील, जे उदरातून जन्मले तेच व्यापार करतील आणि पायातून जन्मलेले त्या तिघांची चाकरी करतील आणि जे अतिशूद्र आहेत अनटचेबल अस्पृश्य ज्यांची सावली आणि स्पर्श पण चालत नाहीत ते गावाच्या बाहेर राहतील आणि माथ्यावर दिवस आल्यानंतर ते येतील. असा कायदा होता, ग्रंथ होता, मनुस्मृती याचं नाव होतं. कुविचाराच्या माणसाच्या दिमागातून आलेल्या ह्या स्मृत्या त्याची त्यांनी विधान केले, ते लिखाण केलं आणि तो कायदा राजाला पारित करायला लावला. तर त्या काळातले राजे हे मनुस्मृती ग्रंथाला कायदा समजून तशा प्रकारचे लोकांकडून वागणूक करून घेत होते. पण सुविचाराच्या बाबासाहेबांनी सुद्धा पुढं आपले विधान लिखाण केले आणि त्यांच्या सुदिमाखातून आलेले ते विधान पुढे चालून संविधान झालं आणि म्हणून आपल्याला सगळे अधिकार आले. पण उपासक उपासिकांनो, आता आपण सगळे बौद्ध आहोत आणि बौद्ध धर्माचे 50-100 ग्रंथ वाचले म्हणजे तुम्हाला प्रज्ञा आलीच असं नाही. प्रज्ञा कोणाला आली ते सांगतो. एकही बौद्ध धर्माचा ग्रंथ वाचला नसेल, एकही बौद्ध धर्माचा ग्रंथ वाचला नसेल, पण अनाडी बाई असेल, एखादा अनाडी मनुष्य असेल, पण त्याला जर हे नीट कळलं असेल की जो आपल्या बाबासाहेबांचं संविधान टिकवून त्यालाच मतदान करीन, त्या बाईला शहाणीबाई म्हणतात, त्या माणसाला शहाणा माणूस म्हणतात. आणि जो माणूस आम्हाला एखादी मूर्ती द्या, आम्हाला एखादी मूर्ती द्या, नाही तर आम्हाला एखादी विहार बांधून द्या, नाही तर मग आमच्या गावात लाईट टाकून द्या, नाही तर आमच्या गावात संडास बांधून द्या, नाही तर आमच्या गावात रोड बनवून द्या, या भूलभुलायामध्ये म्हणून जे बाबासाहेबांचं संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे उभे राहतात त्यांना येणे लोक म्हणतात, त्यांना शहाणे म्हणत नाही. म्हणून तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की मी तुम्हाला सगळ्यांना शहाणे समजतो म्हणून? नंतर मला विचारा तुम्ही कोणाकोणाला मतदान करता म्हणून. पुढच्या वेळेस बनवा का नका बनवा, आमचं काय बिनपगारी पुरा अधिकारी आम्ही दिसू सांगावं तर सत्य सांगावं. तुमच्या अंतर्मनाला विचारा, तुमच्या अंतर्मनाला विचारा भविष्याचा विचार केला का, भविष्याचा विचार केला का? तर तुम्हाला नेहमी प्रज्ञावान माणूस त्याला म्हणतात की ज्या माणसाला हे कळतं की आपला देश एका ग्रंथावर चालतो आणि ग्रंथ हा निर्जीव आहे. आपला देश एका ग्रंथावर चालतो पण तो ग्रंथ निर्जीव आहे आणि त्याला चालवण्यासाठी सजीव माणसाचे 2 पार्लमेंट बनवलेले आहेत, 2 सभागृह बनवलेले आहेत. याला प्रज्ञावान माणूस म्हणतात. घेतले हे ऐकत नाही, याचा राग आहे त्यांना. काही कार्यकर्त्यांना त्यांना आम्ही तर कार्यकर्त्या म्हणतो, पण त्यांना लोक कार्यकर्ते म्हणतात. तर असे कार्यकर्ते जे आहेत बिचारे ते तुम्हाला कुठं ना कुठं बांधण्याचा प्रयत्न करतात आणि कुठं ना कुठं तुम्ही बांधले गेले तर तुम्हाला सांगतो की भारतीय संविधान नाही, कारण भारत देश हा युनोचा मेंबर आहे. भारत देशामध्ये सुद्धा ह्युमन राईट पण ज्या होणार आहे, ज्या आहेत त्याला कमकुवत करून टाकणार आहेत आणि जे की आता झालेले पण आहेत. त्याचं उदाहरण जर तुम्हाला अगोदर इंग्रज जेव्हा होते तेव्हापासून, जेव्हा इंग्रजांनी बिल आणले
तर त्या इंग्रजाला ठणकावून फुलेंनी सुद्धा सांगितले, जेव्हा बाबासाहेब अजून तरुण झाले नव्हते, बाबासाहेब काम करण्याच्या धर्मकार्याच्या या प्रवाहात अजून आले नव्हते, तेव्हाच फुलेनं हेरलं होतं आणि फुले इंग्रजाच्या समोर गेले आणि त्यांना शिक्षणाचं काय महत्व आहे त्यांना पटवून दाखवलं आणि त्या इंग्रजांना सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गोष्टीवर तुम्ही तरतूद करू नका, आम्हाला दुसऱ्या गोष्टीसाठी पैसा पाहिजे नाही, आम्हाला शिक्षणासाठी पैसा पाहिजे आहे. तेव्हा फुलेनं ते हक्क मिळवून घेतले. बाबासाहेबांनी संविधानात लिहून ठेवलं की आपल्या देशाचं आर्थिक बजेट बनवताना अनेक लोकांना माहित नाही, बिचाऱ्यांना अनाडी उपासकाला हे कळत नाही की बजेट म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचं बजेट कसं ठरतं, काय ठरतं माहित नाही. आपल्या देशामध्ये ज्या दिवशी अर्थ बजेट बनतं तर त्या मंत्र्याला त्याची इच्छा असो का नसो, त्या मंत्र्याची इच्छा असो, तुमचं 13% रिझर्वेशनचा पैसा त्याला बाजूला काढून द्यावा लागतो. याला रिझर्वेशन ठेवावाच लागतो. कोणाचंही गव्हर्नमेंट येऊ, कोणाचंही गव्हर्नमेंट येऊ, तुमचे लागणारे तेवढे आणि त्यातला जास्तीत जास्त पैसा तुम्हाला शिक्षणावर ठेवावा लागतो. या गव्हर्नमेंटनं सर्वात कमी बजेट शिक्षणावर ठेवलेला आहे. कशासाठी? कारण तुम्ही शिकले नाही पाहिजे. कारण तुम्ही शिकले तर मोक्याच्या माऱ्यावर जासान आणि म्हणून आता तुमच्या तळ्यात भरपूर पाणी आहे. शिक्षणामुळे तुमच्या घरात पैसा भरपूर आहे, मान सन्मान आहे, आदर सत्कार आहे, स्वाभिमान आहे. आता यांचा पैसा तर हिसकल्या जाणार नाही. आणि मग काय करा, तर यांच्या तळ्यामध्ये जे पाणी येतंय, वरून नदी आटवा. वरून नदी आटवली की जेवढं तळ्यात पाणी आहे तेवढं उपसत राहतील. मग काय दिवसाला तळ कोरडं पडेल आणि तळ कोरडं पडल्या तर मग पुन्हा हे नवीन प्रकारची महारती शिकायला तयार होतील. नवीन प्रकारची महारती म्हणजे काय? कारकुनी पेशा. कारकुनी पेशा म्हणजे जसं की चपराशाची नोकरी किंवा महानगरपालिकेचे झाडू बिडू मारणाऱ्याच्या नोकऱ्या या खुल्या राहतील. बाकीच्या नोकऱ्या तर तुमच्यासाठी मात्र बंद होऊन जातील. का? कारण शिक्षणाचे दरवाजे आता महागडे करून टाकलेले आहेत आणि ते प्रायव्हेटायझेशन पण झालेले आहेत. आणि एवढंच नाही तर मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा मोठ्या मोठ्या रेल्वे खातं हे सगळं आता प्रायव्हेट करून टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये एकीकडे तुमचं रिजर्वेशन बंद करायचं नाही, पण प्रायव्हेटायझेशन करायचं. बाबासाहेब सांगतात की तुम्ही ग्लोबलायझेशनच्या बांधणीकडे जा. ग्लोबलायझेशन म्हणजे काय? इथल्या माणसाला जगामध्ये जाऊन तिथं सुद्धा व्यापार व्यवसाय करून तिथं जमीन घेऊन त्याला चंद्रावर सुद्धा जमीन घेतल्या जाईल. चंद्रावर सुद्धा जर प्लॉटिंग सुरू होईल तर तो मंगळावर सुद्धा ग्रह असेल, मंगळावर सुद्धा तो प्लॉटिंग करेल. याला ग्लोबलायझेशन म्हणतात. ग्लोबलायझेशनचा अधिकार म्हणजे सृष्टीच्या कोणत्याही भागामध्ये जर मनुष्य वस्ती करत असेल तर त्या ठिकाणी तिथल्या मागाला, ढोराला, डकाराला, पारद्याला, काय करायला, हिलाला कोणालाही तिथं प्लॉट घेण्याचा अधिकार असला पाहिजे. केवळ ब्राह्मणालाच नाही. याचं नाव आहे ग्लोबलायझेशन. आणि प्रायव्हेटायझेशनचा अर्थ आहे की आपल्या देशाची संपत्ती सगळी फक्त चोक्सी, मल्ल्या किंवा अंबानी यांनाच भेटली पाहिजे. याचं नाव आहे प्रायव्हेटायझेशन. ही सगळी लिस्ट वाचत नाही. म्हणून तुम्हाला हे सगळं कळलं पाहिजे. बौद्ध धर्माचा किती जरी जोमाना प्रचार झाला, बौद्ध विहार 84,000 सम्राट अशोकांनी करून ठेवले होते. लेण्या, ताम्रपट, गुहालेख, शिलालेख, स्तंभ, काय काय सम्राट अशोकांनी करून ठेवलं नव्हतं. त्यांच्या पुढच्या सगळ्या राजांनी हे करून ठेवलं होतं. पण जेव्हा बौद्ध लोक इथं प्रज्ञावान राहिले नाही, शहाणे राहिले नाही, जेव्हा त्यांच्या कत्तली सुरू झाल्या तेव्हा नंतर हे जेवढे काही तुमचे बौद्ध विहार होते त्याचे रूपांतर मंदिरात करण्यात आले. हे बालाजीचे मंदिर नसून हे बालाजीचे दक्षिणेतलं सर्वात मोठं बुद्धाचं केंद्र आहे. बौद्ध धर्माचं सर्वात मोठं दक्षिणेतलं केंद्र जे आहे ते बालाजीचं मंदिर आहे. ते बौद्ध विहार आहे. त्या बालाजीच्या अंगावर सोनं काढा, आत बुद्ध दिसतील. हे पंढरपूरचं जे मंदिर आहे ते बौद्ध विहार आहे. बौद्ध विहार आहे. बिचारे आमचे ज्ञानज्योतीजी महाथेरो 10 वर्षापासून पायी पदयात्रा काढतात. शासनाच्या लक्षात आलं की हा पंढरपूरच्या मंदिराची डेव्हलप सुरू केली आणि डेव्हलप मध्ये पंढरपूरचे खांब चांदीचे बनवले. काऊन बनवले? कारण की त्या चांदीच्या आतल्या खांबावर चक्र ते तुम्हाला दिसू नाही म्हणून चांदीचे बनवले, लपून टाकले. चांदीचे वरून बनवले म्हणून तुमचं छत लपून टाकलं. आता जा पहा, तुम्हाला बुद्ध इतिहास दिसला नाही पाहिजे म्हणून शास्त्राची डेव्हलप अशी आहे की कॉलमवर चक्र आहेत, वर बुद्धाच्या मूर्ती आहेत. त्या सगळ्या डेव्हलपच्या नावाखाली झाकणं सुरू आहेत आणि आजही हे कोणाच्या लक्षात येत नाही आहे. बिचारे ज्ञानज्योती भंतेजी तिकडे चालले होते. हे इकडे औंढा नागनाथचं जे आहे ते बुद्ध विहार आहे. हे परळीचं जे आहे ते बुद्ध विहार आहे. रतनज्योती भंतेजी आपल्या इथं वर्षावासाला राहिले. तेच भंतेजी मला श्रीलंकेला घेऊन गेले. जेव्हा 5 वर्षांना आले
औरंगाबादला तर आल्याबरोबर मला म्हटले गुणरतन ज्ञान रक्षित मेरे साथ चल म्हणे. म्हटलं कुठं जायचंय? बोले बैजनाथ परवी किधर है? म्हणलं हा इधर ही है. तो बोले उधर के मंदिर में जाना है. मी म्हटलं भंती तुला काय झालं बाबा, देवाच्या दर्शनाला काहून चालले? म्हणलं भंती तुम्ही का देवाच्या दर्शनाला चालले? अरे म्हणे मी एक पुस्तक घेऊन आलो, हे वैजनाथ परळीचं जे मंदिर आहे हे बौद्ध विहार आहे म्हणे. त्यांनी मला ते पुस्तक दाखवलं. आम्ही दोघं तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर खूप गर्दी होती. त्याच्यामध्ये घुसलो. तिथे एक असा तंबूला लावलेला होता. त्याच्यामध्ये असं लोटत नेल्यानंतर आम्ही आत जाऊन बसलो. तिथला महाराज चलो 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 म्हणायचा, असं पुढे चलो पुढे चलो. आम्ही तिथंच थांबलो. वर पाहिलं तर चक्र दिसलं. आजूबाजूला पाहिलं सगळं बुद्धाच्या निशाण्या दिसल्या. बाहेर आलो तर पाहिलं सगळं बुद्धाच्या निशाण्या आहेत. परळी वैद्यनाथला जाऊन बघा, सगळ्या त्या मंदिरावर बुद्धाच्या मूर्त्या आजही आहेत. मी स्वतः जाऊन पाहिल्या. मी स्वतः जाऊन त्र्यंबकेश्वरला जाऊन पाहिलं. सगळं बुद्ध विहार आहे. हे सारे बुद्ध विहार होते. लोक शहाणे नसल्यामुळं, लोक हुशार नसल्यामुळं, लोक प्रज्ञावान नसल्यामुळं आणि कत्तलीच्या नावाखाली भिक्षू पळून गेल्यामुळं, भिक्षूंच्या कत्तली केल्यामुळं आणि काही लोकांना भिक्षूचं मुंडकं तोडल्यानंतर 1000 कारशापन दिले जातील. त्या लोभापोटी बौद्ध धर्म नष्ट करण्याचे कारस्थान झाले गेले आहेत. पण बाबासाहेबांचं संविधान पुढे आलं. बाबासाहेबांचं संविधान हे कुठले काही होऊ देणार नाही. म्हणून त्या संविधानाला सध्या बुद्ध समजलं पाहिजे. बुद्धम शरणं गच्छामी आपण म्हणतो की आम्ही बुद्धाला शरण जातो, याचाच अर्थ असा आहे की आम्ही संविधानाला शरण जातो. धम्मं शरणं गच्छामीचा अर्थ आहे की त्या संविधानात तुम्ही रक्षण करतो. संघं शरणं गच्छामी म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व जर हवा असेल तर केवळ भारतीय म्हणून भारतीय संविधान हे दोनही मार्ग तुमच्या हातात आहेत. जरी 90% तुम्ही पाण्यात डुबलेला असाल, जरी 90% पाण्यात डुबलेला असाल तरी अजून पाणी नाकात घुसलेलं नाही आहे. नाकात घुसण्याच्या अगोदर सांगतो पाणी गळ्यापर्यंत आलेलं आहे. पाणी गळ्यापर्यंत आलेलं आहे, हे खरं आहे. पाणी गळ्यापर्यंत आलेलं आहे. 2024च्या निवडणुकीच्या नंतर आणखी काय परेशानी होईल तुम्ही लक्षात घ्या. 2024ची निवडणूक फक्त पैशावर जिंकल्या जाणार आहे. मी आतापर्यंत बऱ्याच भविष्यवाण्या केलेल्या आहेत. बऱ्याच भविष्यवाण्या केलेल्या आहेत आणि धर्म परिषदेमधून केलेल्या आहेत. 2024 मध्ये आताचं शासन पुन्हा जर आलं तर पहिलं हिंदुत्वाचं बिल येणार आहे. जसं तिकडचं बिल अगोदर सांगितलं होतं की मी ते बिल येणार आहे म्हणून. आता सुद्धा तुम्हाला सांगतो की कोणतं बिल येणार आहे. जर 2024च्या निवडणुकीमध्ये लोकांनी नाही म्हटलं तरी अनेक लोकांच्या खात्यामध्ये बळजबरीत पैसे येणार आहे. लोकांनी नाही म्हटलं तरी तुमच्या खात्यात बळजबरीत पैसे येणार आहेत. कारण तेवढे पैसे त्यांनी कमवून ठेवलेले आहेत. कोरोनाच्या नावाखाली जागतिक बँकेने दिलेले 1000 करोड बाजूला ठेवून दिलेले आहेत. पंतप्रधानांनी सेपरेट खातं काढून, जे की संविधानासोबत अटॅच असते, पण पंतप्रधानांनी ते सेपरेट बाजूला खातं काढून सेलिब्रिटीकडून आणि सगळ्या जगाकडून आमाप मोठा पैसा स्वतःच्या खात्यात जमा केलेला आहे. आणि 2-3 महिन्यापूर्वी कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये डिक्लेअर केलेला आहे की त्या PM फंडचा देशाशी काही संबंध नाही, ते त्यांचा म्हणून डिक्लेअर केलेला आहे. डिक्लेअर झालं 2-3 महिन्यापूर्वी. तो पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे. त्या व्यतिरिक्त राम मंदिर बांधण्यासाठी गावागावातून, खेड्याखेड्यातून, घराघरातून वर्गणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि राम मंदिर बांधण्यासाठी खरबो रुपये जमा करून ठेवलेला आहे. त्यामुळं 2024ची निवडणूक ही पैशावर लढवली जाणार आहे. पण तुम्ही विचार करा की तुम्ही जर त्या थोड्याशा 15,000ला, 20,000ला काय सांगतात नाही, 50,000 येतील अकाउंटला, 50 पण येतील. कारण मी विचार केलेला आहे की 20, 25, 30% मतदान तर त्यांना ऑलरेडी हिंदुत्वावर मिळणार आहे. आता ते शासन 40%वर निवडून आलेलं आहे. 60% लोकांचा विरोध असून सुद्धा ते पण 60%चं प्रतिनिधित्व करणारे, जे टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारे पक्ष विभागल्यामुळं 40% मतदान असलेला पक्ष बहुमतात आहे. लोकांविरुद्ध राज्य केले जात आहे आणि त्यांना मुख्य मतदान किती आहे? फक्त 30% मतदान आहे. पण 10% मतदान हे पैशावर भरवलं जातं. ऐन टायमाच्या स्लोगनवर भरवलं जातं. स्लोगनवर 5-5, 10-10% मत वळवलं जातं. स्लोगन म्हणजे कोणता? अच्छे दिन आएंगे, हे एका वाक्यावर 5-10% मत वळवलं जातं. आता आणखी नवीनच येईल काहीतरी. आता तो स्लोगन याच्या अगोदर तुम्ही सजग राहा. आजचे दिन तर सोडा, आता आणखी स्लोगन येईल की बुरे दिन जाएंगे, असं काहीतरी येईल. काय सांगतात ते काय येईल म्हणून. जास्त डोकं लावलं 2 महिने तर स्लोगन मला कळून जाईल. 2 महिन्याचं डोकं लावलं तर कोणता येणार म्हणून. 52,000 पॉलिटिकल ग्रंथ वाचले बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी कोड लँग्वेज मध्ये एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात बाबासाहेबांनी सांगितलं
मी सगळ्या जगाच्या राजकारणाचा अभ्यास केला, सगळ्या जगाच्या राजकारणाचा अभ्यास केला. राजसत्ता असो, रिपब्लिकन लोकशाही असो किंवा एक क्षत्रिय अध्यक्षीय पद्धती असो, सगळ्या जगाच्या राजकारणाचा अभ्यास केला आणि मला सापडलं की सगळ्या जगावर सर्वात जास्त राज्य कोणी केलं म्हणून, कोणत्या पार्टीने केलं. तर बाबासाहेब म्हटले मला अशी एकही पार्टी दिसली नाही, एकही पार्टी दिसली नाही की तिने सर्वात जगात जास्त राज्य केलं म्हणून. पण बाबासाहेब म्हणाले की मला दोन व्यक्ती सापडल्या, दोन व्यक्ती सापडल्या त्यांनी जगावर सर्वात जास्त राज्य केलं. बाबासाहेबांच्या ग्रंथात आहे. हा आपल्या लिटरनं वाचलाय की नाही काय माहित, आपल्या त्या 3-4 लिटरनं वाचला असेल, 3-4 फक्त. एक ते गेले मी एकान श्रीराम साहेबांना वाचलं होतं. एकान श्रीराम साहेबांच्या लक्षात आलं होतं. होऊ शकते विजय मानकरांनी वाचला असेल आता त्या काळात, बाळासाहेबांनी वाचला असेल, बाकीचं तर काही सांगता येत नाही. वाचला असेल काय सांगावं त्यांचं. ही गोष्ट जर आपल्या लिटरांनी वाचली असती, पण मात्र जो पक्ष सत्तेत आहे आणि जे लोक RSS मध्ये काम करत आहे त्या सगळ्यांनी ही गोष्ट वाचलेली आहे. कोणती? बाबासाहेबांनी त्या ग्रंथात सांगितलं की दोन व्यक्ती मला असे दिसले की ते सर्वात जास्त राज्य त्यांनी केलं आणि ते म्हणजे दुसरा लुई आणि सातवा लुई. लुई त्याचं नाव आहे. दुसरा लुई आणि सातवा लुई या दोघांनी सर्वात जास्त जगावर राज्य केलं. का केलं? कारण त्यांनी विकास केला होता म्हणून नाही, आता विकासावर नाही, तर त्या दोघांना सर्वात जास्त लोक मतदान याच्यासाठी करत होते आणि त्या दोघांनी सर्वात जास्त केलं कारण ते दोघंचे दोघंही पोप होते, दोघंचे दोघंही पोप होते आणि ते ख्रिश्चन धर्माचं प्रतिनिधित्व करत होते आणि सगळे ख्रिश्चन लोक डोळे झाकून त्यांना मतदान करत होते कारण हे आमचे धर्मगुरू आहेत. म्हणून बाबासाहेब म्हटले की ज्या पक्षांनी आपला पक्ष राजकीय न बनवता धार्मिक बनवला, म्हणून दुसरा लुई आणि सातवा लुई या दोघांनी आपला पक्ष धार्मिक केलं. तर बाबासाहेब म्हणाले मला गमक सापडलं, ज्यांचा पक्ष राजकीय न बनता धार्मिक बनेल ते जास्त राज्य करतील. ही गोष्ट मात्र लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी आणि तिच्यात केलंय. तिच्यात मनुस्मृती नावाच्या ग्रंथात सहस्रकुंड अध्यायामध्ये जा आणि वाचा. मग हे सोनार भाऊ म्हणतील अरे हे तर म्हणतात की सोनार सख्या बहिणीची भाड खाणार, असं जर ते म्हणतील तर ते म्हणतील की बाबासाहेबांनी हा ग्रंथ झाला हे चांगलंच केलं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतील म्हणून जा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील आणि बौद्ध धर्माची कास धरतील. कारण तो समता न्याय नीती बंधुत्वावर आधारित आहे, तिथं जातीयता नाही आहे. आणखी काय लिहिलं तिच्यामध्ये? सगळ्या जातीबद्दल लिहिलंय, सगळ्याबद्दल लिहिलंय, चमराबद्दल लिहिलंय, कुंभाराबद्दल लिहिलंय, धनगराबद्दल लिहिलंय, सगळ्याबद्दल लिहिलंय. तेल्याबद्दल लिहिलंय. तेल्याबद्दल काय लिहिलंय? तेल्याबद्दल की सकाळी उठल्यावर सगळ्यांचं तोंड पाहणं शुभ आहे. सकाळी उठल्यावर सगळ्यांचं तोंड पाहणं शुभ आहे, पण तेल्याचं तोंड पाहणं अशुभ आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सकाळी तोंड पाहावं लागतं आपल्या तेल्याचं, हे अवघड काम आहे. मनुस्मृती म्हणतो अडे म्हणत, सहस्रकुंड म्हणतो, हे सहस्रकुंडाचा अध्याय किती कठीण काम आहे. मग मी ते वाचल्यानंतर लक्षात आलं की मनुस्मृती जर खरी असेल तर खरं सकाळी सकाळी यायची तोंड पाहणं अशुभ आहे. म्हणून देश हा जागतिक लेवलवरच्या अर्थव्यवस्थेच्या त्या निर्देशांकानुसार खाली घसरलेला आहे. आपला देश 200 वर्षापूर्वी मागे गेलेला आहे. जे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी असतील, कारण माझं इकॉनॉमिक्स पण होतं, पॉलिटिकल सायन्स पण होतं, माझं ट्रिपल MA झालेलं आहे. मी थॉट्स मध्ये पण MA केलेला आहे, मी इकॉनॉमिक्स मध्ये पण MA केलेला आहे, मी पॉलिटिकल मध्ये पण MA केलेला आहे, मी पालीमध्ये MPhil पण केलेले आहे, PhD पण केलेली आहे. आता माझी PhD 2-3 महिन्यात होऊन जाईल पालीमध्ये. आणि मी GDC आणि A सुद्धा परीक्षा पास आहे, गव्हर्नमेंट डिप्लोमा कोऑपरेटिव्ह अकाउंटन्सी म्हणून. मला हे सगळ्या बारीक सारी गोष्टी माहित आहेत. म्हणून उपासकांनो बुद्धाचं तत्वज्ञान पाली भाषेमध्ये सांगणे हे बाबासाहेबांनी सगळं संविधानात करून ठेवलंय. म्हणून संविधानाचा अभ्यास करणे आणि संविधान वाचवण्याचे 2 मार्ग आहेत. एक तुमचं मतदान, तुमचं मतदान त्या पक्षाला देऊ नका ज्या पक्षांना भीमराज्य टिकवायचं नाही, ज्यांना रामराज्य आणायचं आहे, ज्यांना रामराज्य आणायचं आहे त्या पक्षाला मतदान करू नका. तुम्ही म्हणसान म्हणते की तुम्हाला रामाचं काय राग आहे? राम राज्य तुम्ही समजून घ्या. राम राज्य म्हणजे फक्त ब्राह्मणाने शिकायचं, क्षत्रियाला लढायचं, वैश्याला व्यापार करायचा आणि शूद्राने चाकरी करायची. शूद्र कोण कोण होते शूद्र? वाचा बाबासाहेबांचा ग्रंथ तेव्हा कळलं. भूवेर शूद्रा, भूवेर शूद्राचा ग्रंथ वाचला तेव्हा तुम्हाला समजत हे जे आताचे आपण बसलेले आहोत आपण शूद्र नाही आहेत. शूद्र बिचारे हे मराठा भाऊ हे सगळे शूद्र आहेत, हे शूद्र आहेत. आपण कोण आहोत? आपण अतिशूद्र. अतिशूद्र म्हणजे शूद्रापेक्षा शूद्र. आपला जन्म सांगतच नाही कुठून झाला म्हणून. ब्राह्मणाचा झाला तोंडातून,
की कवा आणि सत्यनारायण दावा असे म्हणून जन्माला आले ते सगळे ते आणखीने घेऊन आले जन्माला आणि त्या ब्राह्मणाचा दंड पिळला सगळे सगळे जन्माला आले सगळे लगे बंदूक बिंदुकी बांबोली घेऊन लगे रणगाडी फिरगाडी सगळे असे पिळला